बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पाकिस्तानने कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता भारताने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। भारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता, मात्र भारताने हा निर्णय बदललेला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय निर्णय घेतलेला आहे सरकारने? प्राजक्ता, ज्या पद्धतीने कुलभूषण जाधव यांना त्यांचा कायदेशीर हक्क नाकारून अतिशय घाईनं जो निर्णय घेतलेला आहे पाकिस्ताननं, त्याला तोडीस-तोड उत्तर देण्यासाठी आज दुपारपासूनच भारत सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या। पाकिस्तानचे जे हाय कमिशनर आहेत अब्दुल बसीत, त्यांना फरमान भारत सरकारनं काढलेलं होतं, त्यांना भेटायला बोलावलेलं होतं आणि त्याच्या पाठोपाठ हा आणखीन एक निर्णय आता घेण्यात आलेला आहे। ज्या 12 कैद्यांची पाकिस्तानच्या बुधवारी सुटका होणार होती, त्यांची सुटका जी आहे ती भारत सरकारनं आता रोखून धरलेली आहे आणि या 12 कैद्यांना आता भारतातच ठेवलं जाणार आहे। खरं तर दोन्ही देशातला जो एक्सचेंज प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं दोन्ही देशातले कैदी शिक्षा संपवल्यानंतर एकमेकांच्या स्वाधीन केले जातात, त्या अंतर्गत हा कार्यक्रम बुधवारी होणार होता। मात्र ज्या पद्धतीने कुलभूषण जाधव यांना वागणूक मिळालेली आहे पाकिस्तानकडून, ते पाहता आता या 12 कैद्यांचं भवितव्य जे आहे ते भारत सरकारच्या हातामध्ये असणार आहे आणि शिवाय कुलभूषण जाधव यांना जी फाशी सुनावलेली आहे तर ती कायद्याची सगळी प्रक्रिया टाळून आणि केल्यामुळं ती फाशी म्हणजे एक प्रकारचा मर्डर आहे, अशा पद्धतीचा देखील इशारा जो आहे तो भारत सरकारने दिलेला आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि आता भारत सरकारने देखील महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जे 12 कैदी आहेत पाकिस्तानचे, ज्यांना बुधवारी परवाच्या दिवशी भारत सरकार सोडणार होता, त्यांना मात्र आता भारत सरकारने न सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे।